कसा वाटला ओव्हरऑल मूवी? फुल धमाल, एंटरटेनमेंट खूप धमाल आहे, खूप मस्ती आहे, खूप मजा आहे. सुबोध एका कम्प्लीट वेगळ्याच लुकमध्ये आणि इतकं अमेझिंग वाटतं, यंग युथफुल लुकमध्ये आहे. स्वप्नील अमेझिंग आणि मला वाटतं एकदम खूप म्हणजे कसा 2 तास वेळ गेला कळलंच नाही. इट्स लाईक इट्स अ फुल टाइमपास. मला खूप आवडला. इट वॉज रिअली एंटरटेनिंग. एक नवीन कॉमेडी आहे, मॉडर्न सेन्सिबिलिटीजला मॅच करून आहे. खूप एन्जॉय करतात लोक. त्यांनी एक खूप नवीन गोष्ट केली आहे फिल्ममध्ये, कॉमिकमध्ये. जे सिरियस जागेमध्ये जे आपण म्हणतो, जे आपण इंग्लिश सिटकॉम्समध्ये बघतो, ते गोष्टी त्या लोकांनी काढलेल्या आहेत. मी खूप एन्जॉय केलं. एक खूप असा म्हणतो ना आपण लाईट म्हणतो ना, सेन्सिटिव्ह विषय आहे तो त्यांनी खूप छानपणे सांभाळलेला आहे, न कोणाला ऑफेंड करता. ते खूप ब्रिलियंट आहे. लास्टमध्ये त्यांनी मेसेज दिलेला आहे की मॅनहूड जे आपलं असतं ते फक्त 6 पॅक करून काय हे करून प्रूव्ह होत नाही. ते खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे. आणि तुम्ही फिल्म बघाच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आणि एन्जॉय करा. खूप भारी फिल्म आहे आणि तुम्ही पाहताय की किती मोठी स्माईल आहे माझ्या चेहऱ्यावर. रात्रीचे 12 वाजलेत आणि तरीसुद्धा एनर्जी तशीच आहे, कारण हलकी फुलकी आणि खूप सुंदर आणि ह्युमरस अशी अप्रतिम फिल्म आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने जाऊन बघा आणि ताण आणि टेन्शन सगळं जरा दूर ठेवून बघण्यासारखी फिल्म. व्हेरी नाईस डिरेक्शन, व्हेरी नाईस सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्टिंग तर अप्रतिम, फारच भारी. सुबोध भावे यांना असं कधीच नाही पाहिलं आहे, स्वप्नीलला असं कधीच नाही पाहिलं आहे. आणि ते इतके कमाल स्वतःला त्यांनी कॅरी केलं आहे कॅरेक्टर. म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण सिरियस रोल्स केल्यानंतर कॉमेडी करायला गेलो तर कधी कधी फसतो. पण ह्या दोघांना ते म्हणजे ऑब्व्हियसली ते फारच आउटस्टँडिंग ॲक्टर्स आहेत. त्यांना ते जमलंच आहे आणि ते इतकं परफेक्टली जमलं आहे की ते बघण्याचीच मजा जास्त आहे. हेमंत ढोमेचे डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले अप्रतिम. स्वप्नाताई इज व्हेरी ब्रिलियंट या बाबतीत, या रिलेशनशिप्स आणि या सगळ्या बाबतीत ती इतकी ब्रिलियंट आहे की मला असं वाटतं आहे की स्वप्नाताईकडनं पण एक फार अप्रतिम एक्सपेरिमेंट झाली आहे. आणि सगळं जुळून आलं आहे. ज्यांनी कामं केली आहेत त्या सगळ्यांनी इतकं छान कॉन्ट्रीब्युशन केलं. मजा येते फिल्म बघायला. डोकं घरी ठेवा आणि फिल्म बघायला. खूपच छान वाटलं, एंटरटेनमेंट आणि खूप हसले मी. मुळात सुबोध आणि स्वप्नील पहिल्यांदा एकत्र आलेत आणि दोघांची एक इमेज वेगळी आहे, ती ब्रेक झाली आहे पूर्ण. आणि दोघे इथे एकत्र आल्यानंतर काहीतरी धिंगाणा घालणार याची खात्री होतीच. सो इट वॉज टोटल एंटरटेनमेंट मूवी विथ गुड म्युझिक, विथ उत्तम डायलॉग्स, उत्तम म्युझिक, उत्तम गाणी, खूप छान निखळ मनोरंजन. प्लीज तुम्ही नक्कीच ही फिल्म बघा. फिल्मबद्दल सांगायचं झालं तर माझ्याकडे आत्ता फक्त 3 लेटर्स आहेत. ते आहेत वाव, इट वॉज सुपर्ब, खूप धमाल, खूप मस्ती, खूप हसलो मी, खूप मजा केली, जबरदस्त आहे. विषय तर कमाल घेतलेला आहे. मी त्याच्याबद्दल थोडं पण नाही सांगू शकत आहे, कारण का तुम्ही बघा आणि खूप मजा घ्या त्या फिल्मबद्दल. कारण का मी इतकं हसलो आहे तर तुम्ही याल आणि खूप हसाल त्या फिल्म बघून. मस्त, एकदम एंटरटेनिंग, खूप मजा आली आणि इट्स अ फुल ऑन एंटरटेनर फिल्म, मस्ट वॉच फॉर शुअर. कारण स्टारकास्ट मस्त आहे आणि ट्रीटमेंट अख्ख्या फिल्मची अशी आहे की मजा येईल खूप. बरेचसे मोमेंट्स आहेत. फर्स्ट हाफसुद्धा इतका हसवतो आणि इंटरवल पॉईंट इज अगेन समथिंग दॅट इज टू बी लुक फॉरवर्ड टू. पण खूप मजा वाटते आणि सुबोधदा आणि स्वप्नील दोघांना एकत्र बघून तेही एकदा वेगळ्याच कॅरेक्टर्समध्ये ही कुठेतरी प्रेक्षकांसाठी एक ट्रीट आहे. सो डू वॉच इट, यू विल डेफिनेटली हॅव फन. मला खूप आवडली फिल्म. म्हणजे खूप दिवसांनी खूप छान फिल्म बघितली. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोळत होते. व्हेरी क्यूट फिल्म, एक्सिलेंट मूवी. इट इज समथिंग व्हेरी डिफरंट. आणि अशा खूप सिनेमा पाहिल्यात आपण, पण ह्या प्रकारची कॉमेडी आणि त्याच्यात पण शेवटी एक छोटासा ट्विस्ट, खूपच सुरेख. स्वप्नील, स्वप्ना आणि दुसरे सगळेच कॅरेक्टर्स, आर्टिस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी नाईस मूवी अँड मस्ट वॉच. हसत आम्ही बाहेर आलो, हसत आणि रडत, कारण की हसून हसून रडायला येतं आहे. अमेझिंग हिलेरियस फिल्म आहे आणि कौटुंबिक आहे. खूप मैत्री, प्रेम सगळ्यांनी अशी भरलेली आहे आणि त्यात सुपर्ब केमिस्ट्री आहे स्वप्नील आणि सुबोधची. माझे अत्यंत 2 उत्तम मित्र. त्यांना हे असं पडद्यावर प्रेमात पडताना बघायला खूप मज्जा येते. आणि बाकी सगळेच म्हणजे स्वप्नाताईचं काम आहे, प्रसाद आहे, हेमंत, अभिजित, सगळ्यांचंच काम फिल्मला भन्नाट एका उंचीवर नेऊन ठेवतं. आणि
फिल्म बघताना आपल्याला जेवढी मजा येते आता बाहेर आल्यानंतर ती फिल्म तुम्ही घरापर्यंत नक्की घेऊन जाणार आणि मला वाटतं वर्षाची सुरुवात आपल्या व्हॅलेंटाईन्सची सुरुवात ही अशी करायला काहीच हरकत नाही. सो प्लीज फिल्म बघा, प्रेमात पडा, मैत्री करा आणि धमाल करा. आय थिंक सुपर्ब होता. माझी पहिली मराठी फिल्म होती एक थिएटरमध्ये अँड इट वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स कारण आय हॅव ऑलवेज सीन मराठी थिएटर आणि आज जस्ट टू स्टँड अँड सी अ फिल्म लाईक फुगे which has such great comic timing, which has such great potential, which has such great energy. मला तर फार आवडली पिक्चर. आय थिंक फुगे इज गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी बिग हिट. आत्ताच फुगेचा प्रीमियर झाला आणि खूप मस्त फिल्म आहे. खूप कॉमेडी अफलातून आहे आणि कॉमेडीसोबत तसंच संदेश पण खूप चांगला चित्रपटामध्ये. मित्रांची फ्रेंडशिप कशी असू शकते आणि त्यावर संपूर्ण चित्रपट एक थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनाने कॉमेडीच्या दृष्टिकोनाने उलगडत जातो आणि शेवटी एक जो सस्पेन्स क्रिएट झालेला असतो तो एकदम सुटतो आणि जो आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांचा एक फुगा फुगतो किंवा आपण समजू शकतो की वेगवेगळ्या गोष्टी होतात तर त्याच्यातून तो कन्क्लुजन निघतं आणि लाईक हॅपी एंडिंग फिल्मची होते आणि सगळ्यांना आपापल्या गर्लफ्रेंड्स भेटतात आणि सर्व काही छान होतं. नाईस फिल्म, सगळ्यांनी आवर्जून बघा. मला खूप पर्सनली आवडलेली आहे. 5 out of 5 5 पैकी 5. 5 obviously. I will definitely give a 3 star. 5 out of 5. 5. 4. 4.5.